कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय धामणेर या ठिकाणच्या 42 वर्षानंतर विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न. असे आनंदाचा सोहळा. आज बोलावते शाळा मैत्री, शाळेच्या बाकावरची आठवणींच्या नात्यांची. पुन्हा एकदा शाळा भरली, वर्गातल्या सवंगड्यांशी पुन्हा एकदा गट्टी जमली माझ्या बाल मित्र मैत्रिणींशी. 42 वर्षानंतर स्नेह मेळावा म्हणजेच एका वर्गातील मित्र मैत्रिणी, शिक्षक वृंद, एवढ्या वर्षांनी भेटलेल्या आनंद व त्यातच आता आपल्या वयाची 50 पार होताना मित्र मैत्रिणी व शिक्षकांचा सहवास अतिशय भावनिक पाहायला मिळाला. सकाळी 9:30 वाजता सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी धामणेर या ठिकाणी जाऊन शाळेसमोर एकमेकांची ओळख केली. सध्याचा मुख्याध्यापक आहे. तरी आज आपल्या विद्यालयामध्ये ती 1982-83 SSC बॅच, या SSC बॅचचे सर्व विद्यार्थी, आता 10वीचे सर्व विद्यार्थी, म्हणजे मलासुद्धा सर्वजण तुम्ही आदरणीय आहेत. तर या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं, माझ्या सहकाऱ्यांचं मी पहिल्यांदा विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि तुमचं यावर्षी जे चालू या ठिकाणी गॅदरिंगचं जर टुडेज गॅदरिंग डेज आहे, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा विद्यालयाच्या वतीनं माझ्या वतीनं सर्वांना सहर्ष शुभेच्छा. आज मला खूप आनंद होत आहे की किती जवळजवळ 42-43 वर्षानंतर 10वी सोडल्यानंतर माझे सगळे मित्र मैत्रिणी आज शाळेच्या अंगणात उभे आहेत. तो आनंद माझा गगनात मावेना झाला आहे की मला आता असं वाटायला लागलं की मी पुन्हा शाळेत आले का काय, मी पुन्हा शाळेला सुरुवात केली का काय. आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा आमचं अभिनंदन केलं आल्याबद्दल. त्यांनी 4 शब्द आमच्यासाठी बोलले, आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि या संस्थेनं आम्हाला खूप खूप ज्ञान दिलं, त्यामुळं आम्ही उंच भरारी मारू शकलो, आम्ही आमच्या जीवनात अगदी यशस्वी झालो. धन्यवाद. काय सांगाल मॅडम की आज तुम्ही या ठिकाणी आलात खूप वर्षानंतर, 82-83 ते आज 2024-25 एवढ्या वर्षानंतर जी भेट झाली ती एक अविस्मरणीय भेट म्हणता येईल का? हो हो, अगदीच. आणि एकत्र आलोय. एवढ्या वर्षांनी एकत्र येणं, व्हॉट्सअप ग्रुप बनवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि श्रेय आहे ना फक्त ते आपले प्रभाकर क्षीरसागर आपण द्यायचंय, कारण त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ही कल्पना आलेली आहे आणि त्याच्यामुळेच हे आज सगळं घडलेलं आहे. तर एक वेळ आपण जोरदार टाळ्या वाजवूया. हे आमचे गुरु आहेत. काय तुम्ही काय विचार केला होता? एवढे सर्व जणांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही मोठा प्रयत्न केलेला आहे. काय तुमचा नक्की विचार काय होता त्यावेळेला? इथं बरेच मित्र आमचे स्थानिक आहेत, काही शेतकरी आहेत, काही नोकरीला आहेत, सातारामध्ये आहेत, काही बाहेर आहेत. त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं प्लॅनिंग, ग्रुप बनवूया. आणि त्यास एका दिवशी आपलं सहज बसलो, नंबर माझ्याकडे होतेच, त्यातून सगळ्यांचे नंबर वगैरे घेतले आणि परत कॉन्टॅक्ट करून हे केले. सगळ्याच असं या पद्धतीनेच आपला ग्रुप झाला चांगला. येणाऱ्या पुढील 50 ते 60 वर्ष आपला ग्रुप असाच राहावा अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. 60 वर्ष झालेत आम्हाला. दरवर्षी साजरा करू, 42 वर्षानंतर साजरा करू. स्वर्णात राहणारा हा ग्रुप आमचा तयार झालेला आहे. मी 3 ते 4 वर्षापूर्वी विद्यालयात होतो, आपला ग्रुप तयार करू. ते शक्य झालं नाही, पण आमच्या भास्करांनी तयार केलं. धन्यवाद भास्कर. आमचे गुरुवर्य आणि कुंभार सर ज्यांनी आमचं योगदान आयुष्य घडवलं, ते या गेट टुगेदर संबंधी 2 शब्द बोलतील. माझं महत्वाचं म्हणजे आनंदानं माझी छाती भरून आलेली आहे. 1979ला मित्र सर्व्हिसला लागलो आणि
82-83 साली मी पहिला या वर्गाचा पहिला क्लास टीचर म्हणून बनलो. आज हे सगळं सर्व जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे त्यावेळेला मला वाटत होतं की कुठं नाही कुठं तरी ही पोरं सतत मार्गावर लागावीत. आणि आजचा हा त्यांचा जो पाहिलेला ग्रुप किंवा त्यांची या अलीकडची ही वाटचाल अतिशय विस्मरणीय आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही विसरणार नाही. मी या मुलांना नेहमीच चॅलेंज करायचो, नोकरी तर छोकरी, नोकरी लागला तर सर्व गोष्टी ही होतील, त्याचं तुमचं पुढचं आयुष्य मात्र सुरळीत होणार नाही. परंतु आज जर यांच्यावर बघितलं तर अतिशय ही जी बॅच आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची गाजलेली आहे. चांगल्या ठिकाणी मुलं मुली सर्व्हिसला आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. ओम शांती. जाऊन सांगेल होतो चालेल ना. आपण इथं आहात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. असा युवक मला वाटते हॅलो असा योग म्हणजे फार क्वचित येतो. 42-43 आणि सर्वांना नम्र विनंती आहे आपल्या ग्रुपवरती आपलं नाव संपूर्ण लिहायचं आणि आपला फोटो एक अपलोड करायला. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. दीप प्रज्वलना चालू. टाळ्यांचं आलंय बारा मुकडा तुझा अति साजरा माझ्या शिवारी ये तू जरा साधा घालीन तुझ भाकरा माझे डोळे सिंगले ग तुझी वाट पाहुनी ग गुलाबी घालात हसन तेना सगळे ग साजनी येना जरा
सखे ग साजनी ये ना. वाढवते.